नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. कदाचित भारत सरकारने किरण्या विक्रीसाठी सर्रास परवानग्या दिल्या तर संपूर्ण देशभरात शेतकरी आपापल्या किरण्या विक्रीला काढतील. कारण आता घरदारं, शेती अशा सर्वच मालमत्ता सावकारांकडून गिळंकृत केले जाणार असेल तर त्यांच्याकडे किरण्या देण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक तरी आहे काय? सावकाराकडून होणारा प्रचंड व्याजदर, धमक्या, शारीरिक आणि मानसिक छळ, मालमत्ता बळकावणे आणि अनेकदा आत्महत्या करण्यास भाग पाडणे अशा क्रूर आणि बेकायदेशीर कृतीचे बळी विदर्भातील शेतकरी ठरला. पीडितांना कर्जबाजारी करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करतात आणि यात फसवणूक, बनावट कागदपत्रे वापरणे आणि अत्याधुनिक व्याजाची मागणी करणे तर सावकारांच्या हातचा मळ असतो. कर्जाच्या रकमेपेक्षा खूपच जास्त व्याज आकारणे आणि ते वसूल करण्यासाठी दबाव आणणे, धमक्या देणे, मारहाण करणे, मालमत्ता जप्त करणे आणि मानसिक छळ करणे हा तर सावकारांचा गुणधर्म ठरला आहे. कर्जाच्या आणि छळाच्या त्रासातून बाहेर पडू न शकल्याने अनेक लोक आत्महत्या करतात. विदर्भातील शेतकऱ्याची किरणी परदेशात जाऊन काढणे यापेक्षा अघोरी कृत्य काय असू शकते? अशा पीडितांसाठी सरकारी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने कायदेशीर आणि मानसिक आधार देणे गरजेचे आहे. रोशन कुडे नावाच्या शेतकऱ्याची वेदना जगात कोटण्याच्याही वाट्याला नसेल एवढी मोठी आहे. खरं तर म्हणजे जगाच्या पाठीवर इतकी भयानक घटना कधी घडली नसावी. ती केवळ गरिबी व सावकारीपास यामुळे भारतात घडत असेल तर सरकारने त्याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. विदर्भातील चंद्रपूरमधून माणुसकीला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना ऐकून मन सुन्न होते. कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकाराने इतकी टोकाची भूमिका घेतली की त्याने शेतकऱ्याला चक्क किरणी विकायला लावली. 1 लाखाचे कर्ज चक्क 74 लाखावर नेले. शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किरणी विकण्याचा मोलाचा सल्ला दिला. एका एजंटने रोशन कुडे यांना कलकत्ता येथे नेले. कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कंबुडे येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किरणी काढण्यात आली. ही किरणी कुडे यांनी 8 लाखाला विकली. पैसे सावकाराने ताब्यात घेतले व रोशनला वाऱ्यावर सोडून दिले. या भयानक व रानटी प्रकाराने महाराष्ट्र प्रचंड हादरला आहे. राजकारणातील घडामोडींसाठी अखंड पडलेला महाराष्ट्र या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेतो याचा कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्रपूर जवळील नागभीड तालुक्यातील मिंतूर गावात हा लाज वाटणारा आणि आणणारा प्रकार घडला. आपल्या देशात शेतकऱ्यांना किती वाईट दिवस आले हे घराघरात पोहोचलेले आहे. संघर्ष करीत जीवन जगताना संघर्ष देखील चिढा पडतो आणि शेतकरी आत्महत्याकडे वळतो. तरी देखील त्या बळीराजाची वेदना बघून एक वेळ दगडाला पात्र फुटेल, मात्र त्याची किरणी काढून घेणाऱ्या सावकाराला कधी मायेचा बाजार फुटणार नाही. सरकार प्रशासनाला बळीराजाचे आभाळे एवढे दुःख कधी दिसलेच नाही व दिसेल याची शक्यताही नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील त्या कर्जबाजारी शेतकऱ्याची वेदना कोणाला समजणार नाही, दिसणार नाही, कारण ती वेदना आभाळाला भिडणारी आहे. सावकारांची भयानक कृत्य म्हणजे कर्जदारांच्या कर्ज आणि हातबलतेचा फायदा घेऊन त्यांचा मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास देणे होय. पण त्यामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते. शेतकऱ्यांवर सावकाराचे मोठे कर्ज राहते. शेतीचे उत्पन्न अपुरे, कर्जाची परतफेड अशक्य आणि सावकाराचा वाढता तगादा यामुळे तो शेतकरी पूर्णतः हातबल होतो. याच परिस्थितीचा फायदा घेत एका एजंटने विदर्भातील शेतकऱ्याशी संपर्क साधला. कंबुडे येथे किरणी दान केल्यास 8 लाख रुपये मिळतील आणि त्या पैशातून सावकाराचे कर्ज फेडता येईल असे आमिष त्याला दाखवण्यात आले. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याने कोणताही पर्याय नसल्याने त्या प्रस्तावाला होकार दिला. एजंट मार्फत त्याला कंबुडे येथे नेण्यात आले. तेथे कायदेशीर प्रक्रिया, वैद्यकीय सुरक्षितता आणि दानाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती न देता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याची किरणी काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरही त्याला सांगितलेलं संपूर्ण पैसे मिळालेच नाही. किरणी काढल्यानंतर त्याच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. सदर शेतकरी सध्या शारीरिक व मानसिक त्रासातून जात आहे. उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याची परिस्थिती आता आणखीन बिकट झाली आहे. या प्रकारामुळे राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची अवस्था कशी झाली आहे याचे दर्शन महाराष्ट्राला झाले. सावकारांकडून घेतले जाणारे कर्ज व अफाट व्याजाचा दुष्परिणाम किती गंभीर आहे हे या निमित्ताने दिसून आले आहे. सावकारांनी देखील गावोगावी आपले एजंट नेमले आहे. हे एजंट अडले नडले शेतकरी शोधतात व त्यांना सावकाराच्या जाळ्यात अडकवून मोकळे होतात. जेव्हा कोणी गरजवंत या सावकाराकडे जातो तेव्हा त्याला त्या सावकाराला ओळखणारा एक मध्यस्थ गाठावा लागतो, जो त्याच्यासाठी जामीनदाराची बनावट भूमिका नंतर वठवतो. हे सावकार खाजगी सावकारीचा परवाना नसताना देखील कर्जदाराकडून बॉन्ड पेपरवर कायदेशीर अटी शर्ती लिहून घेतात. तसेच कर्जदाराकडून कर्जाऊ रकमेच्या प्रमाणापेक्षा जास्त रकमेची संपत्ती लिहून घेतात. थांबा, अजून प्रोसेस बाकी आहे.
ब्लँक चेक सहित स्वतःकडे जमा करून ठेवतात. त्यानंतर ही रक्कम अदा केली जाते. मग दर महिन्याला ठरलेल्या दिवशी हा सावकार त्याला फोन करून नंतर वेळेत पैसे नाही आले तर घरी येऊन पैसे वसूल करतो. कर्ज देणारा सावकार हा दिलेले पैसे मुद्दलसह ठराविक दिवसात वसूल करण्यासाठी पतपेढी सारखा आपल्या माणसाकरवी कर्जदाराकडून डेली कलेक्शन म्हणजेच रोजची वसुली करतो. पुढे जरा काही व्यवसायात वर खाली झाले अथवा घरात जर नेमके याच काळात कोणा सदस्याला मोठा आजार झाला आणि जास्त पैसे खर्च झाले की सारं गणित फसतं. मग सुरू होतो सावकाराला देण्यासाठीचं कर्ज फेडण्यासाठी बायकोचे आईचे दागिने संपत्ती गहाण ठेवण्याचा अथवा विकण्याचा खेळ. म्हणजेच हे कर्ज कर्जदार माणसाला व त्याच्या परिवाराला खोल गर्तेत ढकलून देते. कर्जदाराकडे जर द्यायला हाती काहीच उरलं नाही तर सावकाराची माणसं कर्जदाराला सतत धमकावणे, मारहाण करणे, वेळेला घरातील स्त्रियांचे अपहरण करणे या थरापर्यंत जातात. शेवटी या हातबल परिस्थितीने गांजलेल्या कर्जदारासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरत नाही. गेल्या काही वर्षात अशा घटनांचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढलं आहे. सगळ्याच घटनांची नोंद होत नाही कारण बऱ्याच वेळेला पोलिसांची भूमिका संशयास्पद राहते. कर्जदाराला अशा परिस्थितीत मदत न करणे, गुन्हा नोंदवून न घेणे, त्यालाच उलट पैसे परत देण्याची धमकी वजा उपदेश देणे असे प्रकार सर्रास पोलिसांकडून होत असतात. म्हणजेच बऱ्याच प्रकरणात कर्जदार आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेतो. त्याचं कारण त्याला पोलीस प्रशासनाकडून न मिळालेली मदत हे असतं. कधी कधी जर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचू शकलात तर तिथे मदत केलीही जाते, परंतु तिथपर्यंत पोहोचूच न दिलं जात नाही. काही काळापूर्वी कल्याण येथे एका इस्माने असेच सावकारी कर्ज घेतले होते. त्याला जेव्हा ते वेळेत फेडता आले नाही तेव्हा सावकाराने त्याच्या बायकोचे अपहरण केले. असाच एक प्रकार मुंबईत घडला होता. जेव्हा पैसे देण्यास असमर्थ कर्जदाराला जाळण्यात आले होते. नवी मुंबईतील कळुंबी परिसरात 4-5 वर्षापूर्वी पनवेल स्थित एका सावकाराने एका सामान्य कर्जदाराला आपल्या माणसाकरवी मारहाण केली होती. मग त्या कर्जदाराने व्यथित होऊन आत्महत्या केली होती. पुढे माध्यमांच्या दबावामुळे व सावकारावर मोठी कारवाई करण्यात आली, पण हा झाला अपवाद. या अशा घटना घडत असताना पोलीस प्रशासन नेमकं काय करतं हाच प्रश्न आहे. या प्रकारामुळे सावकारी व्यवसाय करून सामान्य जणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या सैतानांना कठोर शिक्षेचा कायदा संमत केला पाहिजे. चंद्रपूरमधील ज्या शेतकऱ्यांची किरणी काढण्यात आली त्याला शासनाने मदत देण्याची गरज आहे. आतापर्यंत 6 जणांना अटक केली असली तरी त्यांना शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. तरच सर्वसामान्य शेतकरी सावकाराच्या जाळ्यातून मुक्त होण्यासाठी थोडीफार मदत होईल. हा प्रकार समोर आल्यानंतर मानवी तस्करी, अवयव तस्करी आणि बेकायदेशीर सावकारी यांचे भयावह जाळे उघडे पडले आहे. ग्रामीण भागातील असहाय्य शेतकऱ्यांना लक्ष्य करून एजंटमार्फत परदेशात नेऊन अवयव काढण्याचा हा गंभीर प्रकार आहे. या प्रकरणात स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागाची भूमिका काय होती, तसेच अशा प्रकारे परदेशात नेण्यात येणाऱ्या नागरिकांची माहिती यंत्रणांकडे का नसते यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सावकार विरोधी कायदे कागदावरच असताना प्रत्यक्षात सावकारांचा धाक कायम कसा आहे हा मुद्दाही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. शेतकरी कर्जमुक्तीच्या गाजावाजात अशा घटना घडत असतील तर राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांची खरी अवस्था किती विदारक आहे याचे हे जिवंत उदाहरण असल्याची भावना व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. चंद्रपूर पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील 6 आरोपी सावकारांवर सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन सदाशिव कोडे असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. निसर्गाला जिंकणारा बळीराजा सावकारीत पुरता हरला आहे. रोशन यांच्याकडे 4 एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. निसर्गाचा लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरली नाही, त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवले. दुग्ध व्यवसायात थोडी मिळकत येईल म्हणून त्यांनी दुधाळ गायी खरेदी केल्यात. यासाठी त्यांनी सावकाराकडून 1 लाखाचे कर्ज घेतले, पण तेथे त्यांना नशिबाने धोका दिला. खरेदी केलेल्या गायी मरण पावल्यात. त्यात शेतीही पिकेना. कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकार घरी येऊन नको ते बोलू लागलेत. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी 2 एकर जागा विकली, ट्रॅक्टर आणि घरातले सामान विकले. मात्र कर्ज काही संपना. असे अनधिकृत सावकार सावकारी करत असेल तर त्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे. शेतकऱ्याला किरणी विकावी लागते. शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी सरकारला विचारणा होते, पण सरकार मनावर घेत नाही. कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किरणी विकावी लागते. यासारखे दुर्दैव दुसरं कुठलं नाही. यातच या गोष्टी महाराष्ट्रात होत आहे, हे मोठं दुर्दैव आहे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.